श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुअभ्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदंत दिगंबर येतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुकलम केवलं ज्ञानमूर्ती दंडवातीतम गगन सुदर्तमति लाक्ष्य लक्ष्यम एकम नित्यम विमलवचलं सर्वदी साक्षीभूतम त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि. रक्तखंड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास वंदन कथा टोपीच माला दंडक मंडूलधर कटाकार रक्षक त्रैकोण्यरहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मम पाहि मम पाहि मम. आता करूया प्रार्थना. जय 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 धन परमात्मा कवेल सदा ब्रह्मानंद इतिवरे जय 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 पुराण पुरुषालोक पाल सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेद विद्या जगद्गुरु सुख सामधी वासी सर्व साक्षी करून आल्या भक्त जनंतरा अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पावन तू आकाश तू जीवन वसु तुझी वसुधारा पूर्ण चंद्र सूर्य तूच बे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिबालक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कविता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तूच समर्दनीचे जगम आणि स्थिर तूच व्यापले संग्रम तुझ लागी आधी मध्याग्र कोटे नसे पाहता असून निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वाच्या वेदाचा तर्कसंचय शास्त्र नावारे विष्णू शंकर एक सरे कुठे झाले सर्व मी केवळ अल्पमध्ये करू की व्यापली स्तुती सहस्रमुखी निश्चित शिल्लक ख्याती वर्णिता दृढ विचारणे माता रक्षावे मज समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना न जे आपल्या मना कृपा समृद्धी यामीना अशोदेज सदैव पाप ताप आणि दैत्य सर्व जाऊन निसोनी लोक सुखे देवाने परलोक साधन करवावे दुसरा भवसा करे याचे पहिलं ते ततो मंथन संचार प्राप्त हो मजला ते आशा मनुष्य तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बुलाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञानाती मिर निर्सोन ज्ञानार करवे प्रकट भय शांती म्हणे सदा सव्रताभिमान सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी भव दुखे हे निर्सोन तुझ्या भजने चित्त व सव्रता विषयाचे न वासने मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो सुगम दुर्गम जो पंथ व्यवहार वाहताना पुढे प्राती चित्त अंगिन यावे सत्य विजयी सर्वदा अपदवर्गाचे पोषण न्यायमार्ग लोमनी इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असून संसर्ग प्राशेंद्र नामव्रत प्रपंचाने परमार्थतेने सुगम मज लागी करता आणि करवता तूच एक स्वामीनाथ माझ्या ठाई वर्ता मी पणासी नसेजी गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक मा श्री स्वामी समर्थ मंत्राचं श्री स्वामी समर्थ 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 मल्हारी कवच अथ कवच ध्यान ध्याय मल्हारी देव कंकणे गिरी म्हाळसा भूषिता वंटकमा श्वास कंटक असत विविध विबुध बुध धुवन स्वयमान कृतार्थ यज्ञोदय दैत्य मूर्धन डम्र विलसित नश्यचना वीरमन नित्य भवे तुष्ट तृष्ट सुवगन परिवर्त नित्य काम रूपम प्रथम करावे गणेश मद सर्व सिद्धीचे साधन विघ्न जाते सर्व पूर्ण यश कार्यात लावते शिवमणी पार्वती एक देव मल्हारी कवच ते गुण अतिगुळ अज्ञान अवजरी सर्वांना पार्वती विचारी शंकर सांग कवच हो मजला काय फळे मिळे जपणाऱ्याला कैसे करावे साधन कैसे याची विधिवान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होते रक्षण पठण करता कवचाचे पार्वती सांगे कैलासपती एक प्रिय सावधचे ती कैसे विधी विधान रीती कवच साधन कराव्या शिखस्थानी प्रणक्षर बहु गीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार लाड्य महेश्वर रक्षावे दोन्ही नेत्र महिन्यात असं भूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवाश मुखी ओंकार रक्षाचे शिवण्यास कंठावरी पार्वती स्कंदावरी
खंडकराज बावावरील हातावर अक्षय त्रिपुरा दर्शन करण्यास अंगुलेवर चंद्रशेखर हृदयावर पिनाकिल जठरावर दुर्जट नाभीवर रक्ष महादेव उदासीर शिशैलभजी कटीश रक्षे त्र्यंबका माझ्या मांडस रक्षे गुडगे माझ्या कुती धारका दोन्ही जांग ईश्वराने खोटे म्हणा सपतीने पायाचे रक्षे ईशाने सर्वदा करावे जोडणे दोन्ही हात भक्तीवरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावे एक कवचे मल्हारी सर्व रक्ष सर्वतोपरी नित्य नेम जपता जरी एह परत्र कल्याण होते ऐसा या कवचाचे रक्षण होय तोरेने म्हणून हृदय प्रेमाने महादेव चित्ताव करिता मल्हारी चिंतन अधिव्यती जाती पळून जळती येती कपादीन भूत पेत पिच्छाच कुष्ठगुळ दुर्त रोग इत्यादी बलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चित्तित मात्रंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसाचा ताप उचकीनाशाचा उपाय एका ऐसाचा चिंतन मात्रंड भैरवाचे मस्तक जुळ निर्सुन जाय रणदूत विवादी विजयी वै सर्व कार्य सफल होई मात्रंड चित्तता गणगौरव नामदेव सिंहादेश्वापदे त्याची बाधा कधी नव्हती चित्त मात्रंड भैरवाला सर्व कार्य सिद्धी सर्व बाधा नष्ट होती सर्व मनर सफलपती चित्तित मात्रंड भैरवाला पुत्री पुत्रप्राप्ती धनत्रय धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पथकाय मेघ भव्य सुंदर गुरु लाभते दास दासी राजे मेघ करता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्मृती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राप्त भाषा प्राप्ती मे मल्हारी कृपेने चंदन आई शीतल त्याहून चंद्रमाती शीतल त्या याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मात्र देवरान मल्हारी देव जय जयकार महसा कांता जय जयकार मेघनाथ महिपती जय जयकार मेराळ खंडगराज जय जयकार खंडेराय जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेम स्वरूप स्वामी जय जयकार एकड खंडोबा मल्हारी चरिता चिंतन सर्व संकटे जाती पण सगळं सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारा मार्गावर घोर संग्राम असता जरी अघिसोर भयंकरी कशाची बाधा न होते नाना सिद्ध प्राप्त होती शांती सुखी पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीच्या मात्रंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यास भुजतो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीच्या करिता पठण कवचाचे मंत्र स्वतःच पनित्य साधी सिद्धी मिळते सहजची पार्वती विचारी शंकरा विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न उत्तम गेला सामान्य भक्ताच्या मनात हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मज होणे काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकरा नाही निराळे खरोखर मल्हारी माझा वंशोत्तर दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जपो पठन कवचाचे तेच आयुष्य शंकराचे शिव मल्हारी एक हे असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे कानी आयुष्य आरोग्य चिंतामणे हृदयधार सदाचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न ला तक्षण चाई पुरुषात तक्षण लाभते मल्हारी भक्तांना मनी आणावे ते होते असाध्य सारे सध्य डरते मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळ प्रतिदिवस ऐसे पठन करा 1 मास जितेंद्र उपवास भूमीवर शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता संचार शाप मुक्त लाभले नित्य सहस्रवतन करता होरात्र पद प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी तुझे नाव सर्व सुखाचे असे दाम अमर्याद तो कल्पमृद भक्तीद्वारे प्रकट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्य दाता अति निर्मळ महिपत तू कृपाला आलो शरण मी तुझ्या चरण भजन पूजन जे तुझे करीत नित्य कवचाचे होती त्याचे सुख नको गणती हीच विनवणी सेवे करायची इति श्री ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्य श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत मल्हारी कवच संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमस्ते श्री मल्हारी हृदय मंत्र ब्रह्म विष्णू महेश्वर ऋषी अनुष्ठचंद श्री गंगा मालसा युक्त मल्हारी देवता भूपदवदित्य सुहा तसवितुवरण्यम इति शक्ती भर्गो देवस्य धीमहि इति किलकम देव न तो प्रचोदयातिदेस्त श्री मात्रंड भैरव पित्तार्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्धार्थ जपे विनियोग पूर्वे शतंबर देवाग्नि रुद्र भैरव दक्षिणे चारु रूपाय नैऋत क्रोध भैरव पश्चिम उग्र उन्नत ग्रीवाय कालभैरव उत्तरे सिद्ध सिद्धांत ईशान्य शिवकृप पूरकम ऊर्ध्व कालविरूपाय अंबर मलहारिणी अतरिक्ष सदानंद कोट स्वरूपिन एम एकादशम देव नक्षत्रे लोके सर्वदा विजय सर्व कामार्थ क्षेत्र पाल महिपते भूभर्दे तू ओंकार दिव्य सहस्रभवन नेत्र तिपर देवनाशके कामहारक मुखे मुक्ष नाथाय कंठ कर्म कलामृत हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियाय पृष्ठप्रियाय रुद्राय उदरे उदया कर्जम मध्य रक्षतु काय अर्थी नाभ्य नारजाय दे गृह गुरु पंथन माया जांगी जीव प्रदुक्त जानू मंडल जानाथ पद प्रसाद प्राप्ती अंगुष्ठ सर्व तीर्थानी सर्वांगी परमेश्वर एक अंगेश द्विस्त मात्रंड स्वरूपीन प्रथम काशीनाथा द्वितीय पंचलिंगाय तृतीय प्रेमलिंगाय चतुर देवरूपिणी पंचम पंच प्राणायाम षष्ठ भोज क्षमकम सप्तम संपाक सिद्धी अष्टम अंबिका प्रियायाम नवम
नागनाथाचा दशम शोकहार एकादश मारुद दशम ज्योतिर्लिंगाय त्रयोदशम त्रयोगीच चतुर्दशी भुवनत्रिय पंचम दश मंडलपुर षोडश समाधिनी सप्तम दशम गृहरूप अष्टम दश अब्जकम द्वादशम नैसर्गिक देवतांनो देवी प्रसन्नता 19 नानामानी शंभर स्वरूपाय ज्ञानसिद्धी भवेत प्राप्ती एकादशम जप जल स्मशाने दशपाठ सप्तवार पठंतर सरशंगो भवेत हनी संग्रामी विजय भवेत अश्वरथ विलंब मंदार चंदन धातु पंचक श्याम सुगंधी कांतमानवावर पठंत सुख मंत्रसिद्धी नवरात्रेन अष्टरात्रच देवतम पंचरात्रे जन्मवंश त्रिरात्र त्रिमासाहित द्विरात्र व्यग्र सर्पनाम मोहन मंत्र मालिका एवं हृदय मात्रंड पाठ शंभकुल जय मात्रंड क्षत्र मान्यवा कर्म धर्म सुखावह एवं विशती ते कार्य मात्रंड रूपदर्शिनम भावार्थ तारको देव परब्रह्मा स्वरूपिणी मम इति श्रुती स्मृती योगनावर्ण श्री मातंडावतार प्रोक्त ईश्वर पार्वती सर्वादे मल्लारे हृदय स्तोत्र संपूर्ण मल्लारे अष्टक त्रैलोकी मणिमल्ल ते सगळं जिंक झाले माही ते ब्राह्मण हो मध्वजे विध्वंसले सर्वही आला ते समय सदाशिव स्वयं सोडून ब्रह्मांड हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो संगी घेऊन सप्त कोटी गण हो आला असे भूतला खंडराय म्हणून प्रकटला अद्भुत त्याची लीला सबद मणिमल्ल मर्दोनिया केला पाठच तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो घेता अवतार द्रुदमुनी सद्भक्त रक्षिले गाई ब्राह्मण हो मौने हे धर्म संस्थापिले कीर्ती गादी भुगमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो संतोष जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी झाला सविजय म्हणून दिवटा लावणी प्रेमरी केला वास शिवेतळ्या उचलेला निर्धाळीले दैत्य हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो पारंभी स्थळ प्रेमरी तत्परी पालिसा आला असे न दुर्गती सरी विशेष चौथे जे जोरीचे असे ऐशा जीव स्थान कैविरती पृथ्वी तनवखंड हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो शोभे दिव कला सुरभ पिवळा अपाद पर्यंत हो झाले लोचन तृप्त पान मुखशा तो मासा कांता हो अश्वारूढ करी स्वयंत्र जळके शस्त्र अखंड हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो ऐशी या कुलदेवतान मुनी जो नित्य भावे बचे त्याला काय मुनी नामगात सदा दापाळी देईजे दाता देईल भक्ती मुक्ती साधन वारुनी चंडाश हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो मल्लारे अष्टक जो पडेल अथवा ऐकलं अत्यंतरी त्याची कळी काळ दास्य करून राहिलं तो हो खरे तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारुने डंब हो तो पाहुचला कृपा जलनिधी मल्लारे मासा कांता हो इति श्री ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्लारे महात्म्य श्री गुरुमावळी विरचित मल्लारे अष्टक संपूर्ण मल्लारे मात्रंडाचा मंत्र जप हा मंत्र 47 वर्णाचा असून तो अत्यंत प्रभावी लवकर फळ देणारा या मंत्राचा नित्य 11 वेळा जप करावा 11 वेळा माळ जप करावा मंत्र जप मनात करावा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावा मंत्र ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल साभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल साभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम त्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं ओम ह्रीं ब्रूम त्रूम श्रूम ह्रूम द्रूम प्रियानंद गंगामाल सभय सहित श्री मातंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः ब्रूम द्रूम ह्रूम श्रूम त्रूम ब्रूम ह्रीं श्री मल्लारी स्तोत्र शतक आदि वंदुकनाराय शिवगौरीच्या तनया मल्लारी स्तोत्र जया बुद्धी दे दातारा मग नमो सरस्वती ब्रह्मसुत विद्यादात्री स्तोत्राचा व्याशक्ती माता दे दासाला नमिली कुलदेवता तुझा भावनी माता मस्तिकेवर दस्तदा ठेवा लेकराच्या
खंडोबा कुलदेवता माझे परम पवित्र स्मरण करिता त्वरित कामना पुरवी आता नम गुरुवर्य प्रकाश रूप स्वामी मल्ल सूत्रचा स्मृती दे दासाला गोदावरी माझी माता रामचंद्र माझा पिता स्मरता त्या उभयंत आशीर्वाद लाभे बहिर्भूत मोरे दादा मस्तिक वरदा गुरुमावली सर्वदा देतात बेरणा मात्र तोच मल्हारे सज्जनाचा तो काही भारी दुर्जनाचा तो वैरी खंडोबा जेजुरी कथा त्याची गोड बारी बावे जो श्रवण करी ईश्वर कल्याण करी मात्र भक्ताचे कथा ब्रह्मांड पुराणी मात्र जन्म कहाणी सांगत असते सक्षमोनी भक्ती ज्ञानेश्वर कृतयुगाची ही कथा वर्ण मात्रंड पहा तो निवारी भविवेद मात्रांड भक्तांची मनी चुरे या पर्वती धर्मपुत्र साथी ती जावनी वस्त करती जप तप करी पहाटे सर उठती स्नान सध्या पूजा करती तपश्चर्या बसे नित्य नेमताचा मणिपुरी नगरी मल्लासुर राज्य करी मनी त्या मदत करी अनुजा याचा पूर्वजन्म होते कुर मधुकेट सुर विष्णुगी मांडीवर वध त्याचा करी रक्त ते पाताळ लोकी पडे शेषाच्या मस्तकीपासून जन्म किती कीटक दोने दोघे गोळ तप करती संतोषले पशुपती मनी मुल्ल नामदेती त्या दोन्ही कीटका शिव म्हणे मागावर मागती दोघे सत्वर देव स्वयं कर ठार तुम्ही सम्हाला मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे तुम्हा आधी नाव यामय श्यामचे तथास्तु म्हणे शंकर कैलास पर्वतावर गेला मग उमावर वर त्यांना देत मनी मल्ल पृथ्वीवर राजला आणि मणिपूर जनता त्रासली फार अत्याचार त्याच्या ब्रह्मदेव दिलावर प्रबळ झाले असुर गाजली प्रजा अपार त्या मनी मल्लांनी मल्लासुरे एक दिन सैन्यासह गेला आणि सप्त ऋषींना त्रास देऊन आश्रम लुटले यज्ञकुंड त्यांनी मोडले देवघरात गाणे केली बायका मुले मारली वीर डकले ऋषी झाले पैवित गेले धावत पळत दुर्वासाच्या सुरक्षित लवतळेश्वरी धवलू गिरी पर्वती कुटुंब गुरी ठेवती इंद्र लोक स्वयंजात इंद्राला भेटाने इंद्राला वर्णी निवेता इंद्र बंदे असमर्थता ब्रह्म भेटले तत्वता दाडे विष्णू लोकी विष्णू समर्थ एकटा शिव समर्थ इतरा भेटाना व्यर्थ चला भेटू दया गेला कैलास पार्वती विनवली उमापती दृष्टकृत्य सांगते म्हणे मल्लाचे ऋषीनं म्हणे शंकर तुमची तपश्चर्या थोर का नाही केले तुम्ही ठार शापणी दैत्याला दिला असता जर शाप नष्ट झाले असते तर बघडले असते पाप ऋषी मुनींनी करुणामूर्ती शंकर संतापला अनावर महामारीचा अवतार जटा आपटदाश भैरवाचा अवतार दैते शिवशंकर रूपधरी भयंकर चंद्रमणी अश्वखंड धरले विशाल दुसरे हाती त्रिशूळ भासला कृताकंत काळ असुर सैन्याला अगणित शिवगण रुद्र आणि गजानन कार्तिक बुद्धगण शिवाचे सैन्य ते मात्र आज्ञा देऊन बोलवी युद्ध लागून देव सैन्य घेऊन आले मदतीला पोचले मणिपूर सैनिकाचा महापूर करी जय जयकार मात्रंड देवाचा असुर सैन्य प्रचंड करावा दंड सिद्ध झाले मात्रंड आला रणांगणी वार्ता येता कानावरती मणी मल्ल असुरखे कस्ती दुतावर प्रशस्त्र शिव भैरवाची निंदा करी देव नव्हे तो भिकारी वसत असे बैलावरी मूळचा शंकर जात असे शिखरावर सैन्याचा महासागर परतला दुर्वर पाहत असे मल्ल प्रधान पाठवी हेर माहिती खुलासे वार मिळतात चतुर मनी मल्ल सांग गाजले ऋषीवर त्रास दिला तर या फार संतपला उमावर आलेसे लढण्या अस्वस्थ झाला असुर प्रधान देश धीर सेनापती त्याचा शूर आतुर लढण्या राहा तुम्ही निश्चित मिळत ज्ञान त्वरित जिंकेने इंद्र निश्चित आज्ञा मिळत या इंद्राने सोडून निजर दोषी केला ठार भैरव प्रशस्ती इंद्र मृत सैन्य उठे दैत्य सैन्य झाले ठार संतापला मल्लासुर युद्ध करणे आतुर झाला भैरवासी खंडकदृष्ट सेनापती मल्लाला समजावती त्याची आज्ञा मिळवती युद्ध सदानेला कार्तिकेचे लढत त्याचे बोला कुतीस्ता भीषण युद्ध दोघात मोर झाला ठार शंड संताप्य अति सोडत असे तीक्ष्ण शक्ती छातीवर आदळती दैत्य सोडी प्राण उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति लढण्यास गणपती भैरव पाठवी उल्कामुख होता शूर बलाडे निर्दय क्रूर प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आला असे दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्याचा गरी दैत्य हे मोदकापरी बक्षितो गणेश दैत्याचा गदा पार झेलिल्या वरच्यावर जाड दंड छातीवर आदळता मेला उल्कामुख मेला कुंतलोम पाठविला त्याच सर्वे लढवा वने आला जय नंदी आला शिवशंकर सारखे रूप नंदी शोभत असे खूप गणगोरी युद्ध खूप दोघे करीत नंदीने मारेला बाण तो अर्पाने निघून गेला तरी फिरून दैत्य उभा राही दैत्य नंदीचा रथ मोडे मरेले तयाचे गोडे क्रोध नंदी बाण सोडे कुंतलो मेला मल्लानुज मनी सूर लढण्या होई धीर संतपला सुर रणांगणी आला जिंकल्या समाधान मरता अमर होईन विश्वास व्यक्त करून घरचे भयंकर उंच दाड वाढते से विसाते शस्त्र असे बावणी मात्रंड असे एकटा लढला दैत्यच न पडे प्रभाव दरेले मायवी रूप युद्ध रंगले खूप मनी मात्रंडाचे करी चकवा चकवी दैत्य मात्रंड बसवी साप मारुनी चेटवी मात्रंडाला मनी मात्रंड अग्नेस्त्र सोडे मनी जला मध्ये पडे पानक्षेत्र नाव पडे तुरुंग तीर त्या त्रिशूळ होता हाती वापरली पूर्ण शक्ती फोडून दैत्याची छाती त्रिशूळ स्थिरावे पाय देण्या डोक्यावर उचलता मनी धीर भक्ती उमळे उदरी स्तुती करे दैत्य मात्रंड मनी मागावर दैत्य मनी मुक्त कर भक्त कुटुंबाचे भले कर मोक्ष मिळेत या दुःखी झाला महासुर भले करावी विचार करीत असे गंगाधर विष्णू बने दूत समजावी मल्हारी सुडाग्नी त्याच्या उदरी भय भक्कम गर्जना करे लढेन मनाला लढाव्या दूत मारे रथ हाती घोडे मारी सुवर्णकरी शस्त्रधारी घेऊन टाकी मल्ल मारे दूत मारी मात्रंड संतापे भारी असुराशी युद्ध करे डावा हात
डावा हात तोडी हाती बने मल्लासूर रूप त्याचे भयंकर त्याचा उग्र अवतार मात्रंड बाईला उगारेल तलवार देखते वरचेवर कुस्तीत बोलला फार मात्रंड सुरा मात्रंड सोडी अग्निस्त्र मल्ला सोडी तो जलस्त्र मात्रंड आणि मर्तास्त्र सोडिले त्यावेळी पशुपतास्त्र जपला त्रिशूळी मंत्राला असुरावर सोडीला भैरव आणि तेव्हा मल्ले प्रतिकार केला त्रिशूळ नाही थांबल्याच्या तीव्र दळ जाऊन दैत्याच्या कुसळला पृथ्वीवर लढायला होता यार मनस शशीधर शिरी ठेवी पाय झालं सचे चमत्काराने दाटले निरस्तुती करीते फार मात्रंड भैरवाचे पाद स्पर्श तुझा थोर भक्ती दाटला अपार देव आता दया कर मागत असेवर तुझ्या नावाबरोबर माझे नाव घेऊन पाय माझा शिरावर चिरंत नराह श्रद्धेने भक्ती करीन प्रसन्न कैलासपती पाविता स्वरगती कामना पुरवी तुझे दर्शन घडावे घरी ऐश्वर दिसावे सुख आरोग्य नांद टाळवे संकट एकावित्याची प्रार्थना पूर्ण करावी कामना नष्ट करावी वासना मदती सजावे जे तुमचे भक्तगण करी महात्म्य पठन अथवा करी श्रवण कल्याण करावे सुराचे मृत्यूवारता पाच पुत्र समजता संतापले तत्वदा सूड घेण्यात धावले पाहुणे विचार भव्य संतापे फार पार्वत करीत सत्वर शाप देऊन धर्मपुत्र बोलावले ऋषीवर सुखावले अष्टमे राहू लागले सुखा समाधान चित्ता केली तुम्ही दोर आता दावा एक वर देवा येथे व्हावे स्थिर स्वयंभू लिंगात मार्गशीर्ष पुण्यमास शुद्ध षष्टीचा दिवस रविवार नक्षत्र खास शततारक ते जयस्थान ते जयद्री अपभ्रंश बने जेजुरी खंडक धरले करी म्हणून खंडोबा दोन लिंगे प्रकटली एका कल्पवृक्षाखाली दर्शनाला गर्दी झाले मेराळ मूर्तीच्या हळद देवाच्या अंगाला लेप चंदनाचा लावला भक्ती भावे ओळखला मात्रंड भैरव मागत असे मागावर प्रसन्न झाला शंकर भक्तगण चित्ता दूर करीन सर्वदा मल्हार महात्म्य पठन करा भजन कीर्तन कामना करीतो पूर्ण मात्रंड भैरव सुहासीन सौभाग्य रोगी जनना आरोग्य उजळे सद्वर भाग्य खंडोबा भक्ताचे निर्धार भेट संपत्ती निपुत्र रे संतती टय निश्चित आपत्ती खंडोबा कृपेनी मार्गशीर्ष चंपा षष्ठी रविवार योग विदती अश्विनी नवमी तिथी महिमा विशेष चैत्र षष्ठी संक्रांतीला वा कार्तिकी पौर्णिमेला भक्त येतात स्नान मौन धरतात देवीचे दर्शन करा अष्टतीर्थ स्नान करा देवावर उदळा भंडारा कल्याण होईल मल्हार महात्म्य पठन भावे कर ती भक्तजन जे जे इच्छी त्याचे मन पावती सत्वर इति श्री मल्हारी महात्म्य शतक संपूर्ण श्री मल्हारी सप्तशती अत ध्यान ध्याय मात्रंड रूपाचल विचल विभू कोटी सूर्य प्रकाश आनंद विश्वंद सकल जनकर कर्म धर्मादी नाथ अश्वबोधारूढ परम विरल श्री कोटी कर्दव दर्पण श्री मल्हारी राज विजय जयकार महसा कांता सिद्ध अध्याय पहिला श्री गणेशा नमः श्री कुलदेवताय नमः अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री मल्हारी मात्रंडाय नमः जय जयाची गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता देव मल्हारीची कथा तुम्ही वंदवावी आता नमोती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी करून मन स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथा तुम्ही सकरता करविता या मल्हारी सप्तशती जे करीतो मी नामस्मरण त्या माता पित्याचे उपकार मत असती थोर दाखविले जगत याने एके दिवशी दिंडोरी गुरु मावले वसती दरबारी पुसिते तयाचे सेवे करी सेवा आपल्या कुलदेवतांची दादानी दाखवली कुलदेवता आपण सांगावी कुलदेवता सेवा कशी करावी आता सेवे करायच्या कल्याणासारी गुरुमावली वाच आई साहेब मार्वती पाता असे सर्वांचे कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हार मातंड स्वरूपात तयाची करिता सेवतो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाची मिळता सुख लाभे सेवे करायचा तो थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथाक्षेत्र खंडात सांगितले जी नेमिष्याऱ्यानं सत्कुमार ऋषीनी तो तर मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारावया सकल जन धरित श्री मल्हारीचे चरण भो बाधाचे होते निवारा अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे करायचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने सहर त्या मणिमल्ल दैत्याचा मासा महाकाली स्वयं प्रकटली शैलजा बाळा ती विश्वमाता उतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा त्याची ऐकावी तुम्ही साची पुरविल असा भक्तांची श्री मल्हारी सप्तशती कोणी एक अवसरी रम्य केला शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे आली तेथे भवानी नमस्कारीला शिल्पानी एकांती अर्धांगीबाई सोनी पुसती झाली शिवासी पार्वती वाचे देव तुमचे नानावतार तयाचे नसे अपार जो उधळील मानवा भवसागर तयाची महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविते करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगे मज प्राणप्रिय श्री शंभू वाचे श्रीदेवी अंबे केवळाने तुझं सांगणे वचने भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारे अवतार माझा पूर्वी कृत युग माझा रे अनेक अवसरी पिढीले ऋषीवर भारी दैत्य त्रासे करून या ऋषी नामे सत्कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दरिद्र पिढीले जे ऋषीवर तया प्राप्ती सांगत असे सत्कुमार वाचे सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे मैमान श्वापदी वैर सोडून किती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदतात तया वनाच्या डाई मयूर नाचती बाई कोकिळा अळविते लवलाई बक शुक रुजी करिता ती ऐसा तो आश्रम मनोहर वर चपकाल ताजा बडीवारा केळी नारळ फणस सुंदर शोभत से तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे
कमळे फुलेली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके ओसरी खंडक जळके तयाच्या करीचे तसे वायू ते अश्वरथ असे तर राक्षस विक्रळ परिवारित अस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषीचे विद्वांसले अनेक ऋषी उपटविले दैत्यांचे चार केले अति ऋषी परिवार अग्निहोमाची यज्ञ पुण्याश्रमाती उदक पातळे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पाचे वृक्ष उन्माळले घरे दारे विद्वांसले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमाचा तया मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तया वेळेवर जैसा कर निकप झाला मला नवंदी सृष्टी सारी ऋषीवरा सगोर पीडिता कंठी पाश असे बाधिता वाफी सरोवर मध्ये बुडविता दैत्य तो महाभाव तया ऋषीच्या कानता त्यास व्याकुळ करिता नाशिलता पतिव्रता मल्ल दैत्य त्यावेळी ऋषी बोलती म्हणे आता आश्रम सोडून कुठे जावे आम्ही दैत्याची पिढे करून पूर्वी आम्ही पाप केले त्याचे फळे प्राप्त झाले दैत्य मागाजेले आम्ही अनाथ झालो आता कोणी सांगणे कोण राजाशी मागणे देवराजाई जिंकून या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगणे इंद्रासी की सांगे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासी गिरी पीडा सांगू महादेवासी तोच हरिल दुःख राशी ऐसे विचार करतो मनाशी दैत्य पीडित ऋषीवर अनेक पर्वत जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र साहसी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणे असे विचित्र ते करून पवित्र गुरु माऊली कथन करी इति श्री गुरु माऊलीचे प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी शतशती प्रथमाध्याय श्री गुरुदेवताय चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः श्री सतकुमार वाचक कुटुंब सारी अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीशी इंद्र राज सांगणे रत्ने जळती सिंहासी इंद्र बसला असनी अनेक अप्सरा येऊन करीत तयाची सेवा तेथे सेवत असे अग्नि यम पाश सोडून कुबेर नाव निधी घेऊन सेवा करीत असे शुक्राची सूर्यशांत मूर्तीची चंद्र सुरभावीसी बहुस्पती करी सत्वाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देव सभा देखते झाले देवता सारी विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देव राहणारे कुण्या ऋषीगणा स्वतः उठवणे सिंहासनात असे नमस्कार व्यक्त झाला इंद्रवाच्या दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगा मज ऋषी राया ऋषी वाच तुझे अभय अम्मासी म्हणून मनिसूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आलं तेथे म्हणलं दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला अम्माची पिढू लागला तपभंग कराव्या आम्ही जीव मात्र धरून कुटुंबी अनेके पर्वते ठेवून तू आले तुझं शरण तुझ सर्व जानसी देवरा इतके करणे दैत्य मनिवल्लवत करणे अम्मासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या शुक्रवाच त्या दैत्य ब्रह्माचे आरडले एक अंगुष्ठी तप केले धूम्रपान सहित जपले तयाने झालं अमर तो त्या तपोबळ उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठास जावे महाविष्णू जवळ व्रतात सागावे आमचे क्लेश बंधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तिथून हृदय श्री विष्णूचरांना स्मरून पहाणे वैकुंठ भवन कृपा दृष्ट याची मिळवणे पोचले वैकुंठ भवनी सुंदर मंदिर भावनी भक्ती जडली चरणे वैकुंठपंथी तेथे वसे देखील ऋषीने कमल नयन केला पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभत मेघ सावळा कैवर कंकण किंकिनी शोभत कंठी कौस्तुभ जळकित कर्णिकुंडले मिरवित हृदय जयंती शोभत गरुड सेवा करी हस्त गदा पद्मशंख चक्र शोभी पद्मासने बसले श्रीहरी वंदन सुवास शोभे सौंदर्याचा निधी ओतीला रत्न खचित मुकुट शोभला स्वर्ण तेज सूर्यवासला श्रीहरी असनी वसे प्रिय भक्त ऋषी नारदाधिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते जनकाधिक भक्ती भावे शोभतात धर्मपुत्र ते पाहुणे आनंदले नेत्र तयाचे जळी भरले नमस्कार उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले ऋषी वाच जय जयजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंद हशिकेशा परमानंद लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंस जगदात्मया जगजीवान ऐसी तुझे ऐकून संतोषलो तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषीशी श्री भगवान वाचे प्रसन्न झालो तुम्हासी काय ने केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेडसावले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभिले तुमचे एकोणी महाविष्णूची वचने संतोषले धर्मपुत्राची मने नमस्कार करून चरणे सांगते झाले तर यास ऋषी वाचे मनी चोर पर्वतास आम्ही वसता तपासी मनी मल्ल दैत्य पिढेलो अम्मासी आमची अशमासी नासविले अमरावतीचा रान तो मनी मल्ल जिंकिला पिढेले आम्हा ऋषी जनांना हो तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाचा मनी मल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मांना आराधिले
अमरते झाले कोणी जिंकू न शके तयास ते न हार मानती एक त्र्यंबका वाचोनी चला जाऊ शुभवनी तुम्ही आम्ही समवेत व्रतांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वधील मनी मल्लसुरास चला ऋषीवर हो कैलास भवनीची कथा निवारली सर्व व्यथा साक्षी ठेवणी समरता सांगत असे श्री गुरु मावली इति श्री गुरुमावलीची प्राकृत महावारटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती द्वितीयाध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चन्नर्पण वस्तू अध्याय 3 श्री गणेश नमः सत्कुमार वाच महाविष्णू सवर्तमान धर्म सुत ऋषी जन आकाश मार्गी करून निगमन निघाले दर्शन कैलासासी तयाने कैलासगिरी देखील सहस्र चंद्र किरणाचा वासला शुभ्र शूल देखील हिमगिरी शंभू निवास त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलेले भारी चंद्रिके सारखे निर्मळ परिणाम सुगंध दरवळी तेथे आम्रवृक्ष फुलेले कळी पुष्पे परिमाल फाकले जैसे चंदन पुरुषे चर्चदाही दिशा गमगमित जेथे गंधर्वकृत गायन किन्नर नृत्य करून शिवशंकर असं करण प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा मागरी रूप पावन नर नायिकामध्ये नव्हते देववंत करी शोभतात अति सुंदर हे मंदिर विश्वकर्म्यांनी निर्मिले रत्नशिले असे उभारले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित स्वर्ण मंदिर कळस जळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांतीची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्पराजाची केली चौथी नीलकंठ शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचवणी बांधली सातवी हिऱ्याची निर्मिळ झळकली विजंबरी मुक्त कलाचा निर्मिळेला अमृतासारखा दावला स्फटिका समोर सोजवला भीती शोभतात मनोहरे ऐसा कैलास देखुने धर्म सुदानंदी होऊन श्री विष्णू संतोष पावने तेथे जाते झाले ऋषीने देखले शुभवन वर्णित तयाचे महिमान लेखनी जाते अटून मज पामराची गायकथा त्या सुंदर शुभवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करोने ओलुगत खंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नरे शादिक कुबेरादी मुख्य नायक सेविता ते सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती गीत नृत्याचे माल दाबिती शो सभेत रिझविती नृत्य गायने करून ऐसे वर्णिले शिवभवन पुढे कथा अतिगहन सावध करून मन श्रोते हो तुम्ही परिसावे इति श्री गुरुमावची विचित्र प्राकृत वावरटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती तृतीयाध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चन्नर्पण वस्तू अध्याय 14 श्री गणेश नमः सत्कुमार वाच 19 रत्नजडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पाव ते झाले सर्व जे मनी मल्ल पिढीले तापत्र अग्नीने पोळले ते शिवसभा पाहुणे आंधळले हृदय माझे अत्यंत सभे माझे बैसला त्रिपुरारे अर्धांगी शैलजा सुंदरी देखले धर्मपुत्र ऋषीवर पूर्व पुण्य करून या जैसे शराबदीचे कल्लोळ कामधेनुचे शिर धवला तैसे कपूर गौर निर्मळ सोज दिसत असे कमळ दली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कपूर उधळीला शोध असे अतिभव्य शोभा जयाची सोलक्षण युक्त चरण तळे दिसती रक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकले पाप ताप शोक हरे ज्याच्या पायी काळ वसत सर्व वेष्ट करून शोभत जो या विश्वात पोषित सर्व शोर महादेव वंचिके पद्मसन शोभत व्याग चर्म असे परिधानित वरी भुजंग से कवळित आनंदी शंभूच्या पान पात्र डमरो खंडक पिनक बाण खंडक वांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसा दशा युद्धे मनोहर प्रचंड दंड धरिले करी कंकणे सर्पाच्या भयंकर दिसतात दृष्टीशी पूर्व सुंदर मुख कमळ कंठ शोभ सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाल परम प्रीती करून या पश्चिम मुख कमल मिरवित चंद्रासारखा निर्मळ दिसत कर्दपाचे दहन करीत शिवनेत्री शिव शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्र वरण कंठस्थ विरवित विभूती त्रिपुळ विराजित श्वास वंदने शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्प शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त सगुण लक्षण रहित तडित समुदायका सारेका दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरीचा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसा गंगा समुद्री मिळाती ती भवानी शिवयोगात पावती सृष्टी सर्व आंदरली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शुल्वानी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपान करीत ऋषी वाच्य जय जयाजी शिवरद मूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझं निज भावे नम तुझं चंद्रशेखर महता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथ परमात्मा महा रुद्र नमन तुझा नमन कप्र गौरवासी नम तुझ भूत भावनासी भुवन भवे शंकराशी त्रिपर नमन तुझा नमन ज्ञानदायकासी नम वेद जानीयतायास नमन वेद कर्त्यासी वेद धर्त्यासी नमन नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासी नम सृष्टी बालक विष्णूजी नमन सार रुद्रासी ती मूर्ती नमन असो ऐसी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून विवळ अंतकरणी विराजून अश्रू डाळती तेथे
शंभू वाच तुम्ही कोणी कष्ट केले दुर्मते तपभंगी केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्म सुता हो ऋषी माझे महादृष्ट मनी मल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करून अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास मनी मल्लासी मिळाले वरदान तुम्हास जिंकू न शके कवन न जिंकिते देवदान अमरावत प्राप्त झाले वरदान उन्मत झाले मै तळी राज्य करू लागले सकळ जनादे पडिले ऋषी ते न सोडले भगवान तू सर्वत्र होसे मज व्रतान जाणसे महादोषाचे कडितोसे आम्ही काय सांगू तुझा शुभवाचे ऋषी हो तुम्हा ते तयाने नाही पिडिले दृष्टकर्म आयुष्य कर्मी गेले काल सर्पाचे पेटारी विद्वान सल्ली त्या मनी मल्ल सुरानी मी वदेल त्या दैत्यासे म्हणून उठला महाकृतासे जटापे आपटेल्या भूमीसी उग्र रूप धरुनिया तेथे महामारी उपजली स्वरूपे अग्नी दिसली ऋषीने तिलवन दिले दूतमारी नामतयाने दूतमारी उभी ठाकली दंतदाणा विक्राळ दिसली जेव्हा तिची अग्नी बासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमाऊलीचे करीत असे वर्ण स्वामी सेवेकरांसाठी ती श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार चतुर्ध्याय श्री कुलदेवता खंडेराय महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 5 श्री गणेश नम सत्कुमार वाचे शिव आणि रूपे घेतले मात्रंड भैरवाचे भाऊ सर्पाचे श्री शोभत असे मुकुटचंद्राचे खंडक पाशा हाती शोभेश्वर सनथोर गर्जन अंगन सप्तकोटी परिवारित पिच्छाचो समुदाय विराजित शोभेत शुभन मात्रंड समस्त देव अद्यापित यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निअस्त्र वहनासहित मात्रंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंद करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले केले सासी देवाच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावे कस्तुरी त्यावेळी मात्रंड भैरवासी कार्तिक वाचे मयुराचे वाहन अरुडले शक्ती सहबसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक जमाचे ऐरावतावर अरुड जाळे इंद्राचे सैन्य ते बले दवा नल दीप्त शोभले ते अग्नीचे सैन्य कंठे घंटाचे नाद गजिते यमदूत असती निरंतर मास भक्षण करीत ती सैन्य नैऋत्याचे चंचल पाशहाती मिरवित ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणाचे कांचन अंकुश सोजवली ती सैन्य कुबेराची बली गजमुख परशु मिरवित ती सैन्य गजाननाची शस्त्र सामरे शुभ्र मिरविती मुग मुखी सैन्य चंद्राची ती सप्त अश्वरती शोभती ती सैन्य जानवे सूर्याची अश्व गजहंसासारखे प्रेमाते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र गदा हातातील सैन्य विष्णूची निघाली सत्कुमार वाचा देव सैन्य घेऊन सारी वदावया मल्ल त्रिपुरारी निघाला वनी सूर्य पर्वतावरी शो मात्रंड भैरवा थोर सैन्य रे कोणी भया थोर दूत होऊन आले मला सुरापाशी धावणी सांगती सैन्य वर्ण तयाला दूतवाच सैन्य आले जीव संख्यात दाही दिशा व्यापले अद्भुत प्रदीप्त शस्त्र असे झळकत आलं ते मात्रंड भैरवा मल्लवाच काय वर्णिती तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभवान असे त्याचे भस्म गजचर्म परिधान करीसे अंकितया सर्पाचे भूषणे असे संपत्ती त्याचे जाणी आम्ही काय युद्ध खेळून देते हो मारा या दूतासी सत्कुमार वाच दैत्य राज तो उठून उंच शिखरावर जाऊन मात्र भैरवाचे सैन्य पाहून भयभीत मानसी झाला मग विराते पाचारून रथ अश्व देवून बहुत सन्मान करून युद्धाचा तयार करीत असे सूर्य देवून सुराशी दैत्य झाला ऐरावतासी दैत्यसे सुरपाती गजाशी दैत्य हा महावीरासी अमर मल्ल उद्वासी तांबूल दैत्य वैरयासी जय मंगल हो तो अश्वासी नर विध्वंस दैत्य तो बोलवित झाला घुमवक्रासा शोभ कर्ण वर्धव केशास सुरासन अशविजिह्वास एक एक भूतर दृष्टासती जय इंद्र नील मकर तुंडास खंडक वीर खंडक दृष्टास नारंगधारी वक्रदंड शुद्ध हस्तास बोलविता झाला या अवधिया दैत्यासी वस्त्रे अलंकार तांबलेसी पूजिता झाला सोचनेसी मल्ला सोर दैत्य राज तो आज्ञा देता झाला तयासी त्वरा कर संग्रमासी आपण अरुडला इंद्ररथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेज असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्य राज बासत विरवित असे दुस्सहपणे तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी अरुड होत शस्त्रे सामरी विराजित उल्हासित मल्लबंधूस दैत्य सिंहनादे गर्जितेने गिरिकंदारे दंदनादती यश किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची त्या वस्तीची ठाये तत्पर एकूण सैन्य घोषण भयतुरा होणे नारी गमन करीते झाले तिथून आता समग्राचा रस सांगेन समर्थाचा दास जे बोलिले व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इथे श्री गुरुमाऊलीचे प्राकृत भावार्थिक ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार चतुर्शती पंचमाध्याय श्री कुलदेवता खंडेराय महाराज चरणार्पण मस्तु अध्याय 6 श्री गणेश नम सत्कुमार वाच दुष्ट कळी काळाने नाशी सोतीय देत सर्व सिद्धीसी ते मल्हारे चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्त कोटी गण असे मात्रंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारित मनी मल्लदैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अधिक्रोध संग्रामी भिडत वीरसिंहनादे गर्जने बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करीते कोणते त्रिशूळ मारिते खडतर वाले वर्षे ती खाडे करीते एकमेकांचे
गुंज कपाळी कपाळ हा नदी अशुद्ध कुंकुमवर्ण दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रसेवाचे सनसनाट तेने होत असे हृदयपुट संग्रामी धीर धरवे थेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्पराने देते उभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुर ऐसी चटकी चतुर मोठी देवसैन्य दैत्याची डाळशी सेना या वस्तू मंत्र दंत जादू डोळा अघोर उपाय उचिती एक वीर शस्त्रगाते तुटले अनेक वीरभूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करून जे दैत्यवरणी पडले ते मागुते नाही उठले शोगनवरणी पडले ते मात्रंड बैर उठविले पडला दे कोणी दळवार कोपे खवळा मल्ला सुर सारथी आसी बोले महावीर मी वदिन तया सगळा खंडक दृष्ट वाचन मन माझे मल्ला सुरासी सैन्य न पुरिया पुल्या कोपासी मी असे तयार युद्धासी विला दे मजा आता खंडक दृष्ट वाचन युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवारीला मद्यपान उन्मत झाला कुंजर हत्ती रथासा शंभू वाच आला महादैत्य युद्धास घेऊन देवसैन्यासी शीघ्र युद्ध करावे याशी स्वामी कार्तिकी तुझ स्वामीना नमस्कारे मात्रंड बैवासी आपण पाहावे युद्धासी मी मारेली या दुष्टासी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमवेत कार्तिकरणी उभा राहत मयुराचे वाहन सर्वत मानव विचित्र छत्र मिरवित खंडक दृष्ट वाच तू मात्रंड वैरवाचा बालक असे सैन्य हरवणे रक्षणासी सैन्य समवेत आला आहेस षंडान बाळ तू तेव्हा नवे मी वीरन धरुषे सेवकाचा आधार मी तुम्हाशी एकांगी लढणारा लेखा लाडक्या गिरीचेचा माझे तिकट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार तू जशी मारतील पारा निवांत बसावी दुर्गेजवळी ऐसा शब्द ऐकेला कार्तिके महाक्रोध वरवला सहस्र बाण वर्ष झाला त्या महादृष्ट दैत्यावरी बाण जवळी आले त्याने खंडकांनी छेदिले वरच्यावरी निवारले अतिला देवे करून या दैत्याने साधन केले स्वामीने आकाश उडवून चुकविले दैत्य खुरपी साधन केले सेवीची बाण सोडिले तयाने स्वामी शिवायळ केले व्याकुळ झाला गौरी पुत्र स्वामीने शक्ती सोडले दैत्य बाणी निवारिली न सावर जवळ पातळी वृक्षस्थळी आदळी दैत्याच्या शक्तिघाती विभोळ झाला रणभूमी उताना पडाला प्राणात त्याची झाला खंडक दृष्ट महादैत्य हा दैत्य मारला रणाशी सैन्य पळाली दाही दिशी गण मारिते तयाचे अशुद्धाचा पूर आला ऐसा खंडक दृष्ट वंदिला स्वामी कार्तिकी विजयी झाला सकळ देव पुष्प वर्षावा केला स्वर्गातून यावेळी पुढील कथेचा सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थाचा दास गुरु माऊलीच्या मुखाने इथे श्री गुरु माऊली विचिर प्राकृत भावार्टी टीका ब्रह्मांड पुराणे क्षत्रखंड वल्लारी सप्तशती अष्टोध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चनर्पण वस्तू अध्याय 7 श्री गणेशाय नमः सत्कुमार वाच स्वामीने खंडक दृष्ट वंदिला मल्ला सुर कोपे खवळाला उल्कामुखासी आज्ञा देता झाला युद्ध लागे देतेंद्र उल्कामुख रथारूढ झाला सगळं सैन्य परिवारीला घेऊन रणभूमीस पातला महाक्रोध करून या तया दिकला शंभू तयावर कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयावेळी श्री गणेश रथारूढ झाला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुखा समोर उभा टाकला सैन्य रिवार सहित उल्कामुख वाच अरे गौरीचा बालका सुखी खाशी मोदका येथे काय अश्वका जाई परतोनी माघार श्री गणेश वाच अरे दैत्य अदमाचे उगाच किती बडबडसी बक्षिण सैन्य मोदकाची इक्षण एकन लागदा मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सगळा दैत्याशी ऐसे गणेश बोलत दैत्य झाला कोपात तीक्ष्ण बाण वर्षात रथ तोडी गणेशाचा गणेश लाजला मनाचे आवेशुनी मग क्रोधाशी सोडता झाला अस्त्राशी दैत्य गायला रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरी गणेश शुडास विदारी तिखट नखे करून गजानन कोपला दंड हृदयावरी मारिला शिरछेदला झाला उडला प्राण दैत्याचा उल्कामुख सैन्याचे पडला मल्ल कोपे खवळ्याला कुंतलोमाचा झाला दैत्या विडा युद्धास जावे कुंतलोम युद्धास निघाला सवे दक्ष दळभार झालीला चतुरंग सैनी विरविला महावीर बलाटे तो दैत्याला संग्रमाचा मात्रंड भैरव पाहून त्यास आज्ञा देत असे जय नंदीस जावे तो रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूपे घेता झाला त्रिनेत्री पंचक्री मिरविला नागभूषणी चंद्रशेखराचा स्वर्णाची रती बैसा त्रिशूळ आदी आयुध सकला तयाश कुंतलोम बोलला रणभूमीत यावेळी कुंतलोम वाचे अरे तू शिवासारखा दिसतोसे तयाचे आयुध्य घेशी म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाची जयनंदी वाच महादेवाची कृपे करून सुस्वरूप पावलं आम्ही आव तयाचे गण आलो वरदार्थ तुझी मग कुंतलोम रागावन लाटीचा स्वाद पुसवणे धनुष्याला बाण चढवणे सदान करिता झाला शंतलक्ष बाण सोडले अति तिकडे ते वर्षावले जयनंदीवर टाकले महादैत्य रणभूमीचे दंडीने बाण निर्वालीला काढला महामाला हलो निर्मिला सर्व शक्तीने उडीला सुडिता झाला दैत्यावरी तो घोगावत जवळी आला हृदय फोडून गेला
पृष्ठरुद्र निघून गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्री सुद्धा अनेक बाणे वर्षता नदी पराभव पडता झाला यावेळी सारथी भूमीवर पडला अश्वरथ मुरडीला ध्वज धनुष्य मोडिता झाला वृष्टीने जय नंदीचे देव सैन्य पळाले दैत्य सैन्य बक्षले खंडक दारे तुरुंग मारिले कुंतलो मानेता यावेळी सैन्य बक्षे देखोनी नंदी क्रोध अवश्यने रथ सारथी घेऊन सिंह नाद करीत झाला क्रोधेने दगदगती प्रलयाग्नी सारेखा दिसत शिर जाळे ते सोडित जय नंदी ती दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्य अवघेची मारिले मग अग्नी बाणा ते काढिले कुंतलोम्यावर सोडिला कुंतलोम्याच्या हृदय आदळाला रक्त प्राशन करीत झाला प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्याचे ऐसा कुंतलोम मारिला जय नंदी विजय पावला उल्का मुख कुंतलोम मारेला गणेश नंदी विजय पावला आता मनी दैत्य कैसे जिजीवित परिवार श्रोते हो इति श्री गोलमाळीचे प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तश्री सप्तपद्य श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 8 श्री गणेशाय नमः सत्कुमार वाची अशी कथा सांगतो ऐसा समस्त ऋषीवर हो सेनापती पडिलाच वृत्तांत मनी मल्लासुरानी ती एक वेळ मनी मल्ल दोघे जण महाक्रोध तापले परिपूर्ण रणधुरे वाजवित गण रणभूमी सनिगते झाले मनी दैत्य वाचे सांगतो तुझं मल्लासुराचे युद्ध करीत मात्र भैरवाचे रणी पाये माझे उद्दासे जे न देखले कधी अरे जासू स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती रणी जिंकली ती शिवासी करून युद्ध संग्रमाशी मी जिंकेन त्या वैरवाजी प्रसन्न करेल उदुम्मासे जय पाविने शियाचे असे जाणे दैत्य राजा मनी दैत्य असे बोलेला सेवनाद गर्जिला त्रिभुवन आदळता आला त्या दैत्य त्या अति गर्जनेने नाद ब्रह्मांड गर्जनेने समुद्र उत्संबळीत सृष्टी सारी भयचकित झाली त्यावेळी कपाळी सिंदूर शिरशिला दैत्य उंच वाढायला रत्नमुकुट घेता झाला मेघ मंडळावरी वीज भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजय सारखा उंडेल संकट मनी दैत्य महावीर पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारे कपायमान होत येता झाला रणभूमी येता पावनी मनी सुराशी मात्र भैरव मने गणाचे दूर व्हावे तुम्ही युद्धाचे मी पाहिने दैत्य बलवान संग्रामाचं इच्छे करून मात्र भैरवानी चालेल आपण सिंहनादे करे आदळे त्रिभुवन मनी दैत्य वाजे अरे महादेव म्हणे तुझं सिंह आज कुठे लपलासी भिक्षा सोडून आलासे सगळे गणासहित ऐसा बोले एकीला भैरव कोपिया विश्ला गदा घेऊन धावला त्या अधिकुर दैत्यावरी दैत्याच्या मस्तकी बेकिरेल हो भारत सहस्राची निर्मिली उंच गदा ती महाबली दैत्याच्या खंडकाने निवारिली मनी दैत्य वाच तुझ्या बळाचा भरोसा मासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली दैत्याचे गुर देऊन शंभू प्रज्वल अंतकरणी सोडणे सहस्र प्रभावी वाणी त्या मनवत्त दैत्यावरी बाणाजवळ येता दिखले दैत्य खंडकेचे दिले जैसे विश्वर जिंकले चित्ता सहित विषयाशी दैत्य कार्य केले अकराश ती खुरपी साधन केले मात्रंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करून या देवानी बांधक दैत्य सोडले ते तयाच्या मुकटी आदळले रत्ने विखुरले त्यावेळी जशी नक्षत्र पडती भूमीवरी खंडक चंद्र चुंडे करी घेतले मनी दैत्यावर धावले वेगाने शिरतयाचे तुडीले त्या दैत्य मणिकासुराचे मायावी दैत्य काय केले शरंभ सावजाचे रूप धरिले शंकराची चाव लागले त्यावेळी रणभूमी शंभूने करतरी शस्त्र घेऊन दैत्य कापला क्रोध करून दैत्य गिळी करतरी मूर्ख पसरून जणू गुटी जैसे मग मात्रंड भैरव कोपला वृक्षस्थळी गदा मारेला पृष्ठेवरी दैत्य पडिला तो दैत्य सूर दैत्य तुरुंगावर आरूढ झाला खंडक पडता पळू लागला शस्त्रे जरी मारेला तरी तो युद्ध करीत असे यावर गिरिजापती आवेशला अग्निस्त्र टाकीत झाला मनी दैत्य जीवराग्नी पोळला उदकी पडला अश्वासहित मनी पडला जेथे अश्वास येत तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुधा पुण्य असे देत या भूमंडळा माझारी दैत्य महादेव लक्षित तिकटवाणी साधन करीत ब्रह्मांड सर्व व्यापित जे शिराजवळ करून या असंख्य शिर पातले शंभूचे अंगी बेदले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या मुकुटावरी बाणी शाश्वत खडतरे श्रीभूषणे सर्पल वेदले मगच मोडते झाले रूळ मंडळ माळे तर शंकराच्या यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारीला अग्नि स्वरूपे झाला अभागत वृक्षस्थळी दैत्याच्या दैत्य बिवळ झाला भूमीवर पडला डोळी फिरू लागला मनी दैत्य सूर देवाचे चरण उचललेला दैत्याच्या मस्तकी धरीला त्याने हस्तधरेला वैरवे सोने देव संतोषने मनी वाच रणी मृत्य देखील न सोडी तुझ्या चरणाचे साक्षात जगदेश्वर असे नमन माझे तुझसी तू भूताचा उशी स्वामी सकल जनाचा अंतर्यामी नागेंद्र भूषण सर्व स्वामी तुझं नमन माझे नमन नीलकंठ रौद्र दानवाचे अति महारौद्र शंभू शांत देवेंद्र तुझं नमन माझे नमन रत्न मुकुटधारे नमन गंगप्रियासी नमन रंजनी रूपासी तुझं नमन माझे नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंस स्वास्तिकारका खंडक पात्रधर कैवल्यदायका तुझं नमन माझे नमन भक्तजना करियासी विश्वनायक शिखरासी नमन डंबो सदाशिवाची तुझं नमन माझे दैत्याची स्तुती ऐकून प्रसन्न झालं शिल्पाने बोलता झाला कृपा वाचने त्या मनी
मणिकासुर दैत्यासी शिववाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर मागा मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझी मी देईन तुझं वर असे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासुर परिसासुर ते हो मणिकासुर वाचे देव तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे सत्वन त्याच्या करीती पठण त्याची अखंड लक्ष्मी दावी ते ऐश्वरत जाते पायवी जे पुत्र पौत्री राज की जे मान सुगे लाभी जे मुखी वान सुललित असो स्तोत्र पठण जयासी मोक्ष द्यावे निर्धारीसी मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंग सहित ते असावे तुझ सान्निध्यात ऐसे वचन एकूण समस्त शंभू बोले तर यस मातंड भैरव वाच मनी तू मागितल्याच्या वरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षसी माझ्या कृपे करुणी जे नर हे युद्ध ऐकते जे नर भक्तीने पठन करीते ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुणी मणिकासुर ऐसे वंदिला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी वास बोलला सप्तशती असे वर्णिला इथे श्री गुरु महावीरचे प्राकृत भावार्थिक ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती अध्याय श्री गुरुदेवताय खंडेराय महाराज चरणर्पणमस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः सत्कुमार वाच स्तुतीने मातंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छित झाला मनीचा बंद म्हणून मातंड भैरव वाचे बोलावे मनी विष्णूसी तुम्ही सांगाय मल्ला सुरासी सैन्यासहित जावे पातळासी प्राण आपला वाचवा तू गेल्या पातळ भवन ऋषी करतील दयाना देव पावती पूजन या पृथ्वी तलावरी अंतकरण निर्मळ होती यज्ञ अगिन करीती राजे पावती ऐसे बोलले तयस देव यज्ञ अंश भक्षित सर्व लोकसुखी सवसती तू नजरी जासी पातळासी हा भैरव बदल तुझं ऐसे शंभू वचन ऐकून विष्णू गरुडावर बैसोनी एकलाची शांत मूर्ती धरून मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्यवर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसे बहुत दैत्य पडील रणासी सगळं सैन्य परिवाराचे अति नाश झाला रणी बंधू गोत्र पडिले मित्र सोयरे वंदिले आपत विश्वासू मारेले महाकोर रण असे तुझ्या प्राण सगळा मणिकासुर तोही मारला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तो दुर्मदा मारिले असंख्य महागात वायू वेगिया तू रंग माते रत्न खचित अनेक रथा ते पडेले असंख्य तपायंदळ ते आता ऐसी बुद्धी घे जे मातंड भैरवाते शरण जाईचे दैत्य सहित पातळ राहायचे रक्षे प्राण आपले क्रोधयुक्त मातंड भैरवासी मृत्यूरस वस जयापाशी तू युद्ध समर्थ नाहीसी एक माझे दैत्यराज मातंड भैरवाच्या क्रोधानसासी तुझा देव जायला आहुतेसी प्रचिती आली तुम्हासी मग विष्णू भक्षण का की जय प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी एक माझ्या वचनासी जावे पाताळी तो एकूण विष्णूचे वचन मल्लासुर करेन मन स्वामी तू माझा प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासुर वाच मी मागेल ते द्यावे स्वामी तू इथे राहावे युद्ध माझे पाहावे त्या शिव मातंड भैरवासी गणस शिवासहित वर्तमान वरण पडता जाण तुझं मी रक्षण प्रल्हादे पूजेला म्हणून तू उंच शिखरावर आहे माझे युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वदिल मी सर्व असं शंभूने रणी मारला सैन्यासह मनी गिळला पाहिलं मी प्राण सगळा आपला माझ्या हृदय वसे भैरवाचे जठरी विदारीन रक्ताच्या नद्या वाहीन तयामध्ये स्नान करीन विजवीन जठराग्नी वाजा माझी शस्त्र केले असती रुधिर प्राशन करू पाहती तोरे तृप्त न पावती माझ्या अंतकरण स्थिर नव्हे देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्त पावीन प्राण ऐसे जीवित वे काय काम त्या मातंड भैरवाचे गण काय उद करतील जाण जैसा अग्नितृण जाईन तैस करेन समस्तासी दाढीने चरवण करून देवासित बक्षीन बंधू मनिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोकत हृदय पोळत समुद्र सुशीला तरी नाही भिजत आता मी नाही सोडत शिवास सर्व देवगण असं श्री विष्णू वाच सांगतो मल्लासुर तुझसे एक माझ्या परियेसी सोडणे आत्मघातकी पणाशी सुखी बातळाशी वसावे पतंगाची वृत्ती धारीसी तरी दिद्दारे वृत्ती पावसी नीती दोष कारण होसी एक दैत्यराज दैत्यवाच प्राणभयजे सत्व टाकीती ते कुंभी पाकी पचती अकल पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसे विष्णूची बोधिले दैत्य मानिता नाही झाला त्याचा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो गुरुमाऊलीची थोर प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापयत्र ते हरी स्वामी सेवेकराची इति श्री गुरुमाऊलीचे प्राकृत भावार्थिक ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अध्याय श्री कुलदेवताय खंडेराय महाराज चरणार्पण असतो अध्याय 10 श्री गणेशाय नमः सत्कुमार वाच ऐसा विष्णूजी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उन्मत संग्रामी आला अनेक युद्ध घेऊन या माता शेंदूर असे लावला मस्तके जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला निळ मेघवर्णी दिसे मल्लासुर शस्त्र मिरवित मायावी दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमागर सहित दैत्य ब्रह्माने काळकुट्ट निर्मिला काळजाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयावेळी महाकाय युद्ध मल्लासुर न वर्णावे त्याचा विस्तार थोर रणभूमी चाला महावीर सिंह नादे गर्जना करी
त्याच्या सिंहनादे करून मिरू छत्राखाली आला. आपण कैलास कपे भय करून मुकुट पडला पर्वताचा. भयंकर झाला समुद्राशी वड बांधल सेवित यासी. शशी कापे छळणेसी भूमी पडू म्हणत असे. त्याचे भयनादे करून पृथ्वी आली कप मानोनी. सिद्धांनी सोडलं असनी तपभंग तयाचा. एक सैन्य परिवारीला मल्ला सुरोवीर निराईला मात्रंड. बरव देखील मग आज्ञा इथं दूत मारीसी. आज्ञेने दूत मारी उठली हाताने गुंजरा ते धरती झाली. आकाश फेकती जारी अति प्रौढ करून या. अश्वास रथगिळती कुंजारे कुंजरा ते लढती. तुरुंगमध्ये फेके उचलवणी महारथा सहित शस्त्रगाते दैत्य पडते तयाची जीवेनी उचलती. थोर कडकडाटे चगळती दूत मारी दैत्य सैन्याचे नानाविध शस्त्रे गिळती. ते तिचे जठर अग्निभस्म होती. ती झाली होती दूत मारी सतायावेळी त्यावेळी वाढू लागली. अधिक पृष्ठ झाली. दैत्य सैन्य बक्षू लागली. मल्ला सुळ कोकुला तिच्यावरी. दैत्यवाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पृष्ठ झाली असं सिरणी न पुससी माझ्या ग्रासा लागून दूत मारे असे जरी वाहन. ऐकून यायचे दैत्याची बोली दूत मारे उंच झाली. सहस्र बाण वर्षू लागले त्यावेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळ मोडली धारा पर्वतावर वर्षली. तैसे दूत मारे सोडती झाली. शरवर्ष दैत्यावरी ते बाण खाली आणि महासुराच्या अंगी लागले. पडताच मोडते झाले मल्ला सूर दैत्य राजासी. आकाशी गदा विळवणे दूत मारी समारे रागावणी. तेही करी निवारण कथा हाती घेऊन या. दैत्य राजे त्रिशूळा ते घेऊन दूत मारी गेला धावून. तोही डाके मोडून त्या मल्ला सूर दैत्याचा दूत मारी कोपे आवेशली खंडकानी दैत्या समारती झाली. दैत्याची भुजा तुटली. दैत्य होत असे बिबळ. तेथून शोणित निघाले. ते शोणित तीर्थ झाले. मानव वासे पवित्र करते झाले त्या मणिसूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले मावे भुजे सकाळी रे. खंडक घेऊन धावले दूत मारी त्यावेळी. दूत मारी वैरवनादे गर्जले गगना प्रति जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावर रणभूमीसी. दैत्य आकाशी उडला. मग दूतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडी ते झालं दूतमारी वया गगनातूनी. असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले. दूतमारीच भेदिले झाले ती पडे रणभूमीसी. बाणे भिदिले मस्तकाशी शतल आली स्तनासी. स्कंदी वृक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते झाले. जाणू जंगावराशी कपाळी कंठस्थळ नाभिसी. असंख्यत लागली दूतमारीसी विवळ झाली ती. दूतमारी पडली पाहुणा मात्रंड भैरव कोपलामणी. निघाला दैत्याचा समोर होऊन दैत्यानंत महादेव. लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी. तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मात्रंड भैरव निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरास वदेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवेकरी. इथे श्री गुरुमांची विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे शत्रखंड मल्लारी शतुषे दशमध्याय. श्री कुलदेवताय चन्नर्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सत्कुमार वाच धूतमारीची विजय होण अतिशय उन्मत होण. मेघ प्राशन करून मात्रंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य वाच मी मल्ल सांगतो तुझसी. तू जावे कैलासासी. तू न पुससी माझे उद्दासी. देवहीन असे तू सेवितो मी अनेक गंजोरी. तू एक वृषभावरी. तुझ मजसी नसे सारी माझे भाग्य असे तोर. तू गज चर्म पांघरसी. दिव्य वसे परिधान अम्मासी. तू सर्पाचा भूषणे लेशी आम्हा असती. कंचनाचे स्वर्ण रंज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माचे उदयन असते चूर्ण असते भस्माचे. सहस्र श्री आम्हाचे एक वृद्ध असे तुझ पाशी. माझे राजे त्रिभुवनाशी मी असे तोर. म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही. तुझ्या चित्तासी स्पर्धा करीत गजासी काय. उंदीर समर्थ होय समुद्राचे करावया प्राशन. बालक समर्थ होईल प्रलयाचे श्याम काय. पतंग करेल काळातील मेघ निवारावयाचे काय. समर्थ वायुसे स्वर्णगिरीचे उन्मळ करायचे गजाची सामर्थ्य नसे. ऐसे कठीण वचने ऐकून मने खवळलेला शिलपाणी. सोडिले अनेक तिकट बाण त्या मदवंत दैत्यावरी. बाण येता दिखले दैत्य पट्टीशी निवारिले. उग्र कवळा करी घेतले मेघ धावे शिवावरी. दैत्य येता देखुनी शंकरी दृढ मन करोनी. खडतर शर सोडून दैत्य राजा सरू केले. बाण मल्लाच्या अंगी आदळले. आदळताच तो मोडिले. दैत्य तृणा परिमानिले. खडतर बाण शिवाचे. भैरव उड्डाणे केले तिखट खडतर करी घेतले. दैत्याच्या बाम भुजनी मारिले. मग डमरुनाद केला. डमरुनाद ब्रह्मांड गर्जले. दैत्य सेनाद केला. दोघांची युद्ध परवर्तले. उमा नाही उतयाचे पेरू पर्वताच्या शिखरावरी. कोणता पर्वत साजे उपमेसी. दैत्याचे गज रूप धरिले. डोके गगनासी लागले. सप्तसागराचा आदळले. पुच्छाची विक्षेप करून या मदाच्या धारा पडती. त्याने पर्वतावरले होती. मदत्वत तो गजपती वेगे चाले रणभूमीसे. गजाने सुरदंड उचललेला. त्याने ग्रह नक्षत्र पळ काढिला.
चंद्र सूर्याच्या आडाला सर्वत्र आधार झाला. सिद्धास वाटे भीती गृहे सोडून पडती. दैत्य सैन्य गर्जती त्यावेळी रणभूमीसे गर्जने भूमी आदळती. मेघ भूमीवर पडती. आविष्ला ते पशुपती दैत्य राज मल्लासुरासी करे खंडक वांग घेतले. दैत्याच्या मस्तकी मारिले मल्ले वरीच्या वरी धरिले. चर्म खटके करून या मल्लासुर हसे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी. भैरव सोडिले अग्नेस्त्रासी दैत्यावर अतिक्रोधे अग्निज्वाला तेव्हा निगती. पर्वत सिंदूर वर्ण होती सागरे जलचर तळपती. महादाये करून या अस्त्र धुमा आकाश जाता नक्षत्र आच्छादली जाता. चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महायुद्ध करून या अग्निरथासे जळती लोहाची चक्रे वितळती. वीराची टोपही तापत ते काढून फेकीत ते शस्त्र भारत तापले. पायीचे चटके बसले मस्तकाचे केस जाळे त्या महावीराचे छत्र चांबळे दोज जळती काजळी होऊन पडती. असे अग्नी असे केली गती त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाही करून रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातड फोडू उठती. शस्त्राचा प्रभाव थोर व्याकुळ झाला. मल्लासुर होणे दैत्याचा सागर सोडी मग प्रजन्य अस्त्र मेघ आकाशी जमले. मुसळधार वर्षू लागले अग्नेस्त्रासी निवारेले प्रजन्य धारी. रणभूमीवर मेघ अग्रे अस्त्र तापला प्रजन्याने भिजविला. जणू वर्ष काळ पावला त्यावेळी सर्वत्र दैत्याचे शस्त्र अग्नी तापले. प्रजन्याने ती भिजविली निश्चल होऊन राहिले. जणू सारी निशस्त्र पाशाने मेघ वर्षती. जणू आकाश भूमी पडती. गणदानवाचे मस्तक फुटती. महाप्रजन्य तो महावीर तो घाबरले. अश्व कुंजर आड दडले. तुरंगी आकाशी उडाले. पुढील चरणी करून या मेघधारा वर्षती. सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्र पर दिसती. जलमय सारी रणभूमी शस्त्र सारी जली तरती. रथ संख्यात बुडती. शिव सर्वत्र वाहती. जल प्रलय ओढवला. शिवानी सैन्य बुडवला पाहिले. वेद अमृत अस्त्र सोडिले. त्याने प्रजन्य निवारिले. प्रलय नाहीसा झाला. मार्त अस्त्र जल शोषिले. ते आकाशी समुद्र राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले. नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला दारुने सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले. भैरव सिंह सहित सर्व खंडात करिता. विश्व सर्वत्र गिळते हुडून जिवारी समुती. रणभूमीवर सर्वत्र मात्र आविष्ला. गरुड अस्त्र सोडिता झाला. गरुड भय सर्व कप सुटता गेला. पाताळी सर्व सारे. शंभू काय करिता झाला. पशुपतास्त्र त्रिशूळ मंत्रीला. मल्लासुराचे भरित झाला. अतिक्रोध करून या दैत्य गदा मुसळे मारित. शर्य मुसळ्यात निवारित. चक्र नागर फेकीत परितो त्रिशूळ येत असे. त्रिशूळ सर्व शस्त्र झाकील. दैत्याच्या जवळी आला. मल्लाचे वृक्षस्थळी आदळला. काल दंड जणू काय. दैत्य अहंकार करते. रणभूमी सोडू पडत. मल्लासुराचे डोळे भिरभित पडत. दैत्य रणभूमीसी अहो दैत्य राज उडशी कान युद्ध करीसी. तू तर थोर युद्ध साहसी का पडला रणभूमीसी. मात्र भैरवाचे चरण उचलेलं मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला. त्रिशूळ विसरला शंभूशी. दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरवून. उत्कंठ भक्ती करून सतविता झाला शिवशंकर. मात्र भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण सदा द्यावे. आपण जो स्वामीचा सेवे करी. इथे श्री गुरुमाजीचे प्राकृत भावार टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंड मल्हारी शतशे 19 अध्याय. श्री कुलदेवता खंडराय महाराज चरणार्पण वस्तू. अध्याय 12 श्री गणेश श्री गुरुमाऊली वाच. मात्र भैरवाचे चरण मस्तके पळता विसरला तो मल्लासुर वैरता. क्षण एक सतसंगती घडता. दैत्य तोही देव बने. चरणाची महती सांगली श्री गुरुचरित्र. शोधेच समर्थ असती स्वामी सेवे करायची सद्गुरु. सत्कुमार वाच सांगतो ऋषी हो तुम्हासी. जीव शेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासे. मात्रंड भैरव शंभूचे मल्लासुर वाच. विनवतो मी भैरव तुझसे उद्धारी मज पाप कर्मासी. पापात्मा पापकर्मासे देव मज पवित्र करी. देव मिळून मत झालं त्रिभुवनात पिढू लागलो. त्या कर्म पाप सागरी पुढे आलो. शंकर उदारी समज मी विनवतो शिवशंकरासे. जीवन असे स्वतंत्र कर्मासे. तुझं सर्व सूत्रधार होसे. शंभू अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसे. तू विश्वास पालन करसे. चराचर व्यापून उरला असे. शंभू तुझं देवराया काय देते वेगळे असती. हे तू जानसी गिरिजापती. तुझं जगाचा अधिपती. तुझं नमन कैलासपती. नमो देव महादेव शिवास नित्यवंदन. नित्यवंदन रुद्र उपासे गौरीपती. तुझं शंभूशी. नमो जगदकर्ता शिवाशी. नमो कल्याणकारी महादेवासी. चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठ नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतना रूपे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धी रूपे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमा रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव नमो नमः. जो देव सकलामध्ये मोह रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव नमो नमः. जो देव सकलामध्ये काम रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव नमः. जो देव सकलामध्ये भूमी रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव नमः. जो देव सकलामध्ये धर्म रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव नमः. जो देव सकलामध्ये अर्श रूपे स्थित. नमो देवा नमो देव नमो देव देव नमः. जो देव सकलामध्ये क्रोध रूपे स्थित. नमो देव नमो देव नमो नमः. जो देव सकलामध्ये मंद रूपे स्थित. नमो देव नमो देव नमो नमो देव नमः. जो देव सकलामध्ये दंभ रूपे स्थित. नमो देव नमो देव नमो देव नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे स्थित. नमो देव नमो देव नमो नमः. जो देव सकलामध्ये
नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमः. जो देव सकलामध्ये शरीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमः. जो देव सकलामध्ये लोकरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच रहिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मपाय नमो वैरूपाय नमो नमः. नमो त्रैलोकनाथाय नमो वैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगत्सारकर्ताय नमो जगन्पालकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झालं शिल्पानी शिववाचे मल्ल मी झालो प्रसन्न तुझसी मागा उत्तम आता उत्तम वरासी मल्लासुराचे नमतो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता अम्माची परलोकी चित्त कायसी तुझे दर्शन झाले यावरी देव महान प्रताप करून तुझा दास झालो जन उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लक्ष इंद्रादी देवाना युद्ध तुझं सारखा मिळाला स्मरंगनी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागे ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या स्तोत्राशी पठन करील त्या नरासी सगळं सिद्धी द्यावा तयासी इतके करावे स्वामी जे तुझी भक्ती करील त्यासी प्रसन्न हो भवानीपती त्याची मनोरथाची अति शीघ्र पूजविण्या देवराया लक्ष्मी वस्तीत याचे घरी रोग नसावे त्याच्या शरीरी न्यावे त्यास मोक्षधारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझे करीतेचे पूजन त्याचे निरंतर भावे प्रसन्न सुलभ होऊन स्वामी शिववाच झालं मी तुझं प्रसन्न मागितले तू त्यांचे वरदान ते देईन मी तुझं बोलला सुर तू दैत्य श्रेष्ठ सत्कुमार वाचरणी पडेला मल्लाचे 5 पुत्र आले उद्दासी नवे तयाचे परियसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहाग्नी शुलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाभाव असुर हे पुत्र मल्लासुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षित झालं शिल्पानी नराती दर्प करून धावले ते महा दैत्यावरी भैरवा विषला म्हणी शाप दिला मूर्ख लागोनी तुम्ही राहावाई पर्वत होऊ नये या भूमंडळीवरी ऐसे मल्हारची स्तुती वाचती जे श्रोती ते सगळं सुख पावती सांगत असे गुरुमावली ती गुरुमांची प्राकृत भावार्टिका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तश्री दशमाध्याय संपूर्ण मा श्री कुलदेवताय खंडेरामा चरणार्पण मस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शिववाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारेला सैन्याचे त्या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखी असावे अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कुठेही शिवाचे वचन ऐकून संतोषे धर्मसुतांचे बन मागते झाले वरदान शुभादंड भैरवाचे धर्मसुत वाच महेश्वर तुझं मन मात्र तुझं मन आमचे तुमचे करून रक्षण कृपावंत झाला अम्मावरी त्रिलोकाचे सर्व बाधा सर्व तुम्ही दूर करा आमचे वैरे मारा नाश याचा करा सदा तेथे तुझे युद्ध केले म्हणे मल्लासुरच वंदिले अंबाचं दुःख मुक्त केले मात्र चंद्रशेखरा कडे काळ दोष पिढेले संसार साखळी बुडाले दरिद्र दुःख गाजिले तर याचे सुख करावे आता आम्हावर कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयंभू स्वरूपात्र आणि भक्ताच्या कल्याणासाठी धर्मस्रोतांचे एकूण विनवणी सदाशिव अंगीकारत रक्षण शक्तीहीन लिंग युद्ध होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली शूलपक्ष मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी शतधारक दिवस नक्षत्र लिंगी प्रकट झाली दोन्ही सुनंदी देवा आले त्रयाचे कलत्र पुत्र परिवाराशी ऋषी आले कुटुंबाची त्या लिंग जवळी ते म्हणे खंडे अधिष्ठाली मोठ्या उत्सव केली ते थोर राजा राणी झाले प्रेमपुरी नाम पावली अशी प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी तेथे वसत असे देव मल्हारे भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येते जसे मात्रंड भैरवास पाहती तैसी मूर्ती घडविते सकल जनासाठी म कारण आम्ही बोली जे कारण आम्ही विष्णू म्हणीचे इलाल आम्ही पृथ्वी सांगीचे नामी बोले मेराळ त्या मेराळे देवीचे पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्कारेने नाना पुष्पे वाहून धूप दीप दाविता नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्र करीत्या मेराळ देवतेसी कपुरे चंदने लावती हरिद्र मंडार वाहती नाना वद्य वाजविती गीत नृत्य तेही करीती देवासी दान वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषीगण तयावेळी मोर पिसाची चांबरे ढळती षोडोपचार पूजती नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची देवी वाचे जय जय जी देव खंडगडा जगन्नाथ चंद्रशेखरा जय गंगा मस्तकीधरा विश्वपालक महादेव जय जय जी मल्ल शैल्य मदन जय जयाची
दैत्य विभजना जय जय करी पात्रा पुराण जय जय शिवशंकरा जय 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 मल्लमर्दना जय 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 मणिसूदना जय 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 प्रेतासना जय 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 मात्रंड भैरवा जय 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 त्रिपुर दाहका जय 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 असुतारका जय 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 प्रतापकारका त्रिशूलधारी शंभु जय जय नमो देव विघ्नत काशी काली दोषहर भक्त प्रियासी नमो करुणा सागरासी सहारकार मात्रंड भैरवासी नमो भैरल देव मल्लासी नमो विश्वाच्या बालकासी नमो देव अर्चित चरणासी वांगीश्वर नमो तुझा नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिने नमो तुझा नमो शिवशंकराय नमो वामदेवाय नमो वीरपक्षाय कल्पदिने नमो तुझा नमो नीलली होताय नमो शिवशंकराय नमो शिल्पानाय खंडक वांगिने नमो तुझा नमो विष्णुवल्लभाय नमो शिवविष्टाय नमो विकटादाय नीलकंठाय नमो तुझा नमो भक्तवत्सलाय नमो भावाय नमो शिवाय त्रैलोक्याय नमो तुझा नमो शीतकंठाय नमो शिवप्रियाय उग्राय सर्वेश्वराय नमो तुझा नमो कामराय नमो अंधकसूरसुदनाय नमो गंगाधराय लटक्षय नमो तुझा कालकाय नमो कृपादिनीय नमो भीमाय पशुवत्साय नमो तुझा नमो भ्रकप्राणाय नमो जटधराय कैलास निवासिने कवचिने नमो तुझा नमो कुटाराय नमो त्रिपुरतनाय नमो रक्षकाय वृक्षभरूढाय नमो तुझा नमो भस्मिताय विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमाय त्रिमूर्ती नमो तुझा नमो अश्वेश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मने सोम सूर्यगिरी लोचनाय नमो तुझा नमो अश्विशाय नमो रेदमाय नमो सोमाय पंचोगाय नमो तुझा नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय वीरभद्राय गणनाथाय नमो तुझा नमो प्रजापते नमो हिरण्यरेतसाय दुर्दशाय गिरीशाय नमो तुझा नमो बालचंद्राय नमो अग्नगाय नमो भुजंगभूषणाय परगाय नमो तुझा नमो गिरिधनाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवासाय परतने नमो तुझा नमो भगवंताय नमो प्रथम दीपाय नमो मृत्युंजय सक्षमतने नमो तुझा नमो जगद्व्यापिने नमो जगद्गुरुवे नमो व्यापिकेशाय महासैन्यजनकाय नमो तुझा नमो चारु विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपदाय स्थानवे नमो तुझा नमो आयुर्विदाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तीय अनेकर्मणे नमो तुझा सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय अखंड परवे नमो तुझा नमो अजय नमो पाशविमोचनाय नमो प्रडाय नमो पशुपते नमो तुझा नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्यक्त हराने नमो तुझा नमो भगत्र विपदाय नमो अव्यक्ताय नमो सहस्रक्षाय नमो सहस्रपते नमो तुझा नमो अपदवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमो तुझा देव ऋषीची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून उपा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तया पुढे देव मल्हारी वाचे मी प्रसन्न झालो तुम्हासी मागे तुम्ही उत्तम वरासे ऋषी वाचो देवा तुम्ही प्रसन्न झाले तेव्हा विश्वाचे साकडे फेडले सेनासे तो मल्लासी मारेले भारे भिडीला वसुधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांची कुले देवता म्हणावे सकळ कुळा ते सांभाळे निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत वावी संतती तया प्राप्त होई सुख लाभावे तयाचा तयाचे बरे क्षय पावती भूत पिच्च्याचं बाधून शक्ती दाखिली राक्षसाची न भीती ग्रह पीडा नसे तया जे पीडित मल्हारी सप्तश देता न कशाची भीती स्वामी समर्थाचे लाभी प्रीती सकळ सेवेकरांना मल्हारी वाच्या देव ऋषी हो ऐकले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासे तुम्ही मागितले ज्या वयासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्त सदैव साथ देतो निर्वेताय असं करीतो कल्याण तयाच्या हो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावर भक्ती भावे सेवाचे करीती अशी युद्ध कथा सांगली स्वामीची भक्ता श्री स्वामीचा वदविता श्री गुरु माऊलीच्या मुखी ती मल्हारी शब्दशची स्रोते सदा परिसरिती तया देवी पावती विनवी स्वामी सेवकरी इति श्री गुरु माऊलीच्या प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी शब्दशती त्रयोदश अध्याय श्री कुलदेवता खंडराय महाराज चंद्रार्पण मस्तू अध्याय 14 श्री गणेशाय गुरु माऊली वाच्य अशी मल्हारीची कथा निवारली सर्व यथा ब्रह्मांड पुराण असे सांगले सर्व सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वांचे देवता कुळाचे ते कुलदैवत तयाची नित्यपूजित सर्वात प्राप्त हो सेवेकरी वाच मल्हारी मात्र भैरवाच खंडेराव का म्हणत तया समास कांत तो निवास कसे प्राप्त झाले गुरु माऊली वाचे खंडकधारे म्हणून खंड मामनती माळसे दोपती म्हणून दो माळसा पती जाणाव सर्वांनी देव मल्हारीचे 2 पत्नी माळसा पानाई त्या एका माळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देवदान युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांना रस अमृतात त्याचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानव सैन्य सौंदर्याने वेडी झाली देवाना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिले शिवशंकर उभे बाळले मोहिनीच्या मागे धावले अति कामी हळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकर असं झाली आश्वासोनी तुम्ही मल्हारी अवतार धरुनी याला तेव्हा पत्नी होईल किंवा शेटवाणी निवास संतान नव्हते तर याचा सदा पूजित शिवास माळ्याचा जन्मली तर याच्या घरात यथा काळ कुवर झाले शेटजीनं लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिवाने ऐकली माळसेचं विवाह खंडेरायाचा पौष मासली पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय मासा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाले दुसरी कथा बानायची ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारी ती तुम्ही सांगतो इंद्राला कन्या 7 इंद्र देवता यास पुसतात तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी 6 गंध्या सांगतात तुम्हीच आमचे भाग्यविधाता तात 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी
माझे भाग्य विधी लिखित जे असेल भाग्यात तेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला त्याने तिला बालके केले, एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे, पेटी सापडली धनगराला, पाहुणे तळ्यातील बाले केला थोर आनंद झाला. पोटाच्या मुलीप्रमाणे ठेवले, तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले, जेजुरीच्या खंडरायाच्या महलात बसले दोघे माणस. कानता बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडराया बाळले तिच्यावरी बोलले, तिच्या लावण्यावरी दास. बानूचा अंतरी सर्वत्र बानूच दिसे. माळसेला मन सारी पाठ खेळ, हरणारे वनवास भोगावा असा करार ठरवावा. खेळात खंडराया हरले, खंडोबा वनवास निघाले. धनगराचे रूप घेते झाले, बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेले, तेथे त्या सर्व मारेल. धनगर वाडा जमा झाला, खंडोबा दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझी पत्नी मल्हारी, बानू जाणार नाही धनगरावरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी, बसवणे तिला घोड्यावरी. आले न दुर्ग गडावरी, तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरा सहबानाईस पाहत असती 34 रागाला माळसाईस. ती महलात निघून गेली, मल्हारी सांगे समजावून. पार्वतीची दासे जयत्री म्हणून ती चाली बानाई बनून. तुझ्या आशीर्वादाने गंग पार्वती सवती मत्सरात. जयत्री साक्षी असत त्यातील शब्द देत पुढे. हरदी भाऱ्या होशील तिथलोम नामे लावण्यवती. सुंदर अप्सरा होती इंद्र शापे मुरली रूपे. ती कृष्ण हाती शोभली, पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरली रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरी सुरूढ झाली. नळदुर्गाचे चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. त्याने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुगेला आपला भंडारा, तोच झाला त्यांचा उद्धार. मानवरूपी वाघे झाले गुरुमावली. वाचे देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावे, ही योग मायेची उत्पत्ती जाणावे असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसी भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्म विष्णू महेश झाले, वृक्षवड पिंपळ त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास. शोधावया योग निद्रेस झाली मंत्राची लक्ष वर्तने. आले त्रिपुर सुंदरी प्रकट होणे, पिवळे कोमू फुटले असनाखाली. तिघांच्या त्रिपुर सांगेत यास द्यावे हळदीशी. ओळखावे योग निद्रेसी, हीच तीच तुमची माय. हळदीची पिवळे सुवर्ण अनेक रोगाची करील निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगी. शिवाचे मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावे तळ्यावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने वात्रंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला. वाघ्याकडून तो फेकदा श्वानावरून पुत्र्याचा कृष्ण झाला. कलशाची पूजा करून 5 पुरुषांना हात लावून तामणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोड जय मल्हार असा जय जयकार करून तामण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोपरे वाटे फोडून भंडारा त्यास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळा चौपेर खोपरे फेकावे. चहू दूर करावा मल्हारीचा जय जयकार. द्युत बदल्यासहित घरात असता पुत्रचित्त. ही सप्तशती वाचता 11 रविवार उपवास करता चित्त मिटेल सर्वांची. भक्तांचे हाक ऐकून धावत असे न लाग दक्षिण. बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराय जय खंडेराय. माळसा देवी सदैव भक्त सुखी देवी. योग क्षमाची चित्तान सावी विजय व्हावा सर्वत्र. खंड स्मरावा खंड अंतरी. श्वान एकदा येतादारी. द्यावी त्यास बाकरी अन्नदान अवश्य करी. विनवितो मी खंडेरायास स्वामी समर्थांच्या सेवे कर्यास. समर्थ बनवावे तयास समर्थाचा सेवे करी समर्थाच. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीकाय. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार चतुर्दशाध्याय. श्री कुलदेवताय खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. एळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त त्रित्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना अपराध सहसा जय होती हातून माझ्या मानूनी दास माफी मला तू शिवशंकरा. आव्हान जाणे मी न जाणे विसर्जन. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा. मी पूजन जे केले पावे सापडले तव कृपे. शतपराधी जरी जेव मल्हारी नाम घेतो असे सद्गती लाभते त्याला ब्रह्मजी देव न शके. मी अपराध शरण आलो मात्रंड भैरवा. दयेची पात्र हो गे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती नुनादी कथया गुणे. ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वर. एळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड. तृष्ट हो माळसा कानता गुह्यहून अति गुह्य. तू माझा जप हे एक हा मजला बो सिद्धी तुझ्या प्रसादे. खंडेराय क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरुमावचित. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु.
श्री स्वामी समर्थ.